झटपट करूया पनीर मसाला। हे पनीर आपण घरीच तयार केले। पनीर कसं तयार करायचं ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे, ती बघा म्हणजे लक्षात येईल। करायला अगदी सोपं आहे। बाहेरचं पनीर खाण्यापेक्षा घरी केलेलं पनीर केव्हाही उत्तम। त्यासाठी लागणारं साहित्य पनीर मसाला करण्यासाठी इथे 2 कांदे चिरून घेतलेत, 1 ते 2 टोमॅटो, तमालपत्र, मिरची, आलं लसूण, काजू, बेसन आहे, चणा डाळीचं पीठ आणि कोथिंबीर। घरी पनीर अगदी पटकन आणि झटपट होतं। पनीर कसं करायचं, दूध गरम करायचं आहे आणि 2 लिटर दूध असेल तर त्याच्यामध्ये जवळजवळ 3 लिंब त्याचा रस लागतो। त्या लिंबाच्या रसामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे। दूध उकळल्यानंतर तो लिंबाचा रस त्या उकळलेल्या दुधात टाकून हळूहळू ते दूध हलवून घ्यायचं आहे। दूध फाटतं, पाणी एका बाजूला होतं आणि एका बाजूला दूध एका बाजूला होतं, ते आपण गाळून घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ धुवून एका कापडावरती टाकून एक जाड असं पोळपाट वगैरे असं त्याच्यावरती ठेवून अर्धा तास तसंच ठेवायचं आहे। म्हणजे एक छान घट्ट पनीरचा गोळा तयार होतो आणि नंतर त्याचे पीसेस करून घ्यायचे। अगदी करायला सोपं आणि झटपट आहे। त्यामुळे बाहेरून पनीर आणण्यापेक्षा घरीच पनीर तयार करा। मुलांच्या आणि आपल्या आरोग्यासाठी तब्येतीसाठी ते अतिशय उत्तम असतं। बाहेरचं केमिकलयुक्त पनीर खाण्यापेक्षा घरीच पनीर तयार करून आज आपण झटपट पनीर मसाला तयार करतोय। सांगितलं कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, काजू हे सगळं आपण प्रथम थोडंसं तेल घेऊन त्याच्यात परतवून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। पॅन आपण तापून घेतलाय, त्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। या तेलामध्ये आपण कांदा टाकून परतून घेणार आहे। दोन मोठे कांदे गुलाबीसर रंगावरती तेलात छान परतून घ्यायचे। कांदा छान परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे, आलं, लसूण, तेजपत्ता आणि एक लाल मिरची आहे आणि इथे काजू आहेत 15 एक काजू टाकून छान मस्त परतून घ्यायचे। आता हे सगळं परतून घेतल्यानंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यात गार झाल्यानंतर टाकून घ्यायचं आहे आणि हा मसाला तयार करून घ्यायचा आहे। हा भाजून घेतलेला मसाला आपण जे पनीर तयार केलंय ते अगदी मस्त सॉफ्ट असं तयार झालंय। कडक नाही, अगदी मऊसूत आणि मोडतही नाहीये, व्यवस्थित असे छान क्यूब तयार झालेत। पनीर तयार करताना एक लक्षात ठेवायचं आहे, जास्त वेळ जर ते आपण घोटत राहिलं तर ते पनीर एकदम असं घट्ट होतं। त्यामुळे करताना पटकनच गॅस बंद करायचा आहे। आपल्याला जर दिसलं की पनीर आता तयार झालं, एका बाजूला पाणी आणि पनीर आहे, लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। जास्त वेळ ते आटवत बसायचं नाही, नाहीतर मग ते खूप घट्ट होतं, अगदी रबरासारखं लागतं मग ते। त्यामुळे असंच पनीर तयार झालं पाहिजे, रबरासारखं लागायला नको। तेव्हा आपण घरी पनीर तयार करून घेतलं आहे अशा पद्धतीने। जो मसाला आपण भाजून घेतला होता तो मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतला आहे। पनीरचा हा मसाला तयार झाला आहे। त्यासाठी लागणारा हा मसाला, त्यासोबत हे लागणारं बेसन म्हणजे डाळीचं पीठ, हा थोडा गरम मसाला, धणे जिरे पूड आणि हे थोडं लाल तिखट, त्याच्याबरोबर काश्मीरी तिखट रंग येण्यासाठी। मसाला भाजून घेतलेल्या कढईत भाजीसाठी आपण तेल टाकून घेतलंय। तेजपत्ता,
वाटून घेतलेला हा सगळा मसाला, काजू हे अगदी अवश्य घाला. काजूची चव भाजीमध्ये छान येते. त्यामुळे जवळजवळ 15 ते 20 काजू याच्यात घालायचे आहेत. वाटून घेतलेला हा मसाला, कसुरी मेथी, याची पण चव अगदी छान लागते. त्यामुळे काजू, कसुरी मेथी हे अगदी जरूर घालायचं आहे. आता मसाला आपण छान परतून घेऊया. हे परतताना इथे तेलामध्ये आपण 2 पोहा चमचे डाळीचं पीठ घालायचं आहे. याच्याने चव पण येते आणि छान अगदी टेक्स्चर येतं. आणि हे सगळं छान आता तेलात मस्त परतून घ्यायचं आहे. सोबत धणे जिरे पूड आणि गरम मसाला थोडा, साधं तिखट आणि काश्मीरी तिखट हे दोन्ही एकत्र केले, छान परतून घ्यायचं आहे. काश्मीरी तिखटमुळे भाजीला रंग छान येतो. तेल सुटेपर्यंत अगदी छान परतून घ्यायचं आहे. मसाला परतून झाल्यानंतर आणि तेल सुटल्यानंतर थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यात जो मसाला होता पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पुन्हा 2 मिनटं परतून झाल्यानंतर थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे. आणि तेल सुटल्यानंतर आपण त्याच्यात पनीरचे तुकडे टाकणार आहोत. हे पनीरचे तुकडे काही जण तेलावरती फ्राय करून घेतात आणि नंतर त्याच्यामध्ये घालतात. पण कच्चे सुद्धा घालतात, तेही छान लागतात. तेल सुटू देऊया. चवीपुरता मीठ. मसाला असा छान परतून झाल्यानंतर 2 मिनटं असा खदखदू द्यायचा आहे, म्हणजे बाजूला तेल सुटतं. तेल सुटलेलं आहे. ग्रेव्ही अगदी मस्त झाली आणि थोडीशी थिकच करायची आहे. आपण इथे डाळीचं पीठ वापरलं आहे, काजू वापरले, कांदा, टमॅटो, त्यामुळे छान थिकनेस आला आहे. भाजी अगदी थिक मस्त होणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे पनीर जे आपण घरी केलं आहे त्याचे पीसेस, हे बघा किती मस्त क्यूब तयार झालेत. सॉफ्ट, अगदी तुटत पण नाही आणि अगदी कडक पण नाही, अशा प्रकारचं हे पनीर आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. काही जण ते तेलावर फ्राय करून मग भाजीत टाकतात, पण असेही ते छान लागतात. तर ते आपण मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही फ्राय करून टाका हे पनीरचे तुकडे. आणि तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पण शक्यतो थिक ग्रेव्ही छान लागते पनीर मसाल्यामध्ये. ग्रेव्ही करताना कांद्याची क्वांटिटी ही टोमॅटोच्यापेक्षा जास्त पाहिजे. टोमॅटो हा अगदी योग्य प्रमाणात जर झाला तरच ग्रेव्हीची चव चांगली येते, नाहीतर ग्रेव्ही आंबट आंबट लागते आणि पनीर मसाला हा चवीला चांगला लागत नाही. त्यामुळे टोमॅटो टाकताना अगदी मोठा असेल तर 1च टाका, छोटे असतील तर 2 टाका, नाहीतर भाजीची चव बिघडते. त्यामुळे टोमॅटो टाकताना व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. पुन्हा वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची.
तेव्हा अगदी झटपट हॉटेलपेक्षा सुद्धा अगदी चवदार घरच्या घरी तयार झाला आहे पनीर मसाला. तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण अधिक हवं असेल तर ते तुम्ही वाढवून घ्या. मी याच्यामध्ये 1.5 पोहा चमचा लाल तिखट घातलं आहे आणि 1 पोहा चमचा काश्मीरी तिखट घातलं आहे. तुम्ही तिखट हवं असेल तर ते वाढवून घ्या. 2 पोहा चमचे टाकलं तरी हरकत नाही. तेव्हा तयार आहे पनीर मसाला. चवदार, झटपट आणि घरच्या घरी पनीर केल्यामुळे ते अगदी आरोग्याला चांगलं आहे. घरी पनीर केल्यामुळे ते बाहेरच्या पनीरसारखं केमिकलयुक्त नाही, हानिकारक नाही. घरी केल्यामुळे ते आरोग्याला अगदी सुरक्षित आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाण्यासाठी अगदी योग्य आहे. त्यामुळे घरीच पनीर तयार करा आणि झटपट पनीर मसाला भाजी ही घरच्या घरी बनवा. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हाईप द्या. बेल आयकॉनला क्लिक करा.